जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल मी अजित पवार यांची कृतज्ञता व्यक्त केली अशी भावना विक्रांत जाधव यांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं की जा अजित पवार यांना भेट आणि मी भेट घेतली। जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली। तसंच उद्या शरद पवार यांना देखील भेटण्यासाठी मी जाणार आहे असं विक्रांत जाधव यांनी म्हटलंय। विक्रांत दादा, भेट घेतली अजितदादांची तुम्ही, राजकीय चर्चांना वेगवेगळ्या पद्धतीचं उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कसा बघता या भेटीकडे आणि कसा संदेश? राजकीय चर्चांना उदाहरण येण्याची काही गरज नाही। कारण असं की आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये आले होते। आमदार भास्कर जाधव साहेब हे स्वतः कोल्हापूरला होते ना, ते स्वतःच त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेट घेतली असती। कारण त्यांनी एक राजकीय शिस्त आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ठेवली, एक राजकीय कार्यपद्धती ठेवली की कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी पुढारी असला, नेता असला, तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत। त्यातलाच हा एक भाग होता। म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत अजितदादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे म्हणून मला येणं शक्य झालं नाही, आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली। त्याचबरोबर मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आदरणीय अजितदादा त्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते। त्यावेळेस त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने निधी करण्याकरता जसं इतरांनी मदत केली तशी अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली। आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगसाठी जवळजवळ 1-2 नाही तर 56 कोटी रुपये मला त्यावेळेस अजितदादांनी एका फटक्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी मला दिले। आणि ते दिल्यानंतर आमचा कार्यकाळ संपला, त्याचं भूमिपूजन झालं, पण ते ऑनलाईन पद्धतीने झालं। आणि त्याच्यानंतर माझी आणि अजितदादांची भेट झाली नाही, परंतु इथे आल्यानंतर ती संधी मी बघितली आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे आणि म्हणून मी त्या दिलेल्या निधीबद्दल देखील आदरणीय अजितदादांची कृतज्ञता व्यक्त करायला गेलो होतो। भास्करराव जाधव सध्या बाहेर आहेत, जिल्ह्याच्या बाहेर आहेत। उद्यासाठी काही निरोप आहे का? शरद पवार येणार आहेत, भेटायला येणार का? नाही, असं आहे, पवार साहेब येणार आहेत चिपळूणमध्ये, भास्करराव जाधव साहेब देखील कदाचित येणार आहेत। माझं अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही, आणि ते असतील तर निश्चित आम्ही एकत्रितपणे आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्रित जाऊ। ते नसतील तर निश्चितपणाने मला ते पाठवतील, कारण आम्ही शेवटी महाविकास आघाडीमध्ये आहोत। आपण ह्याच्यावरनं बघितलं पाहिजे की आज महायुतीतले उपमुख्यमंत्री आले, त्यांच्या भेटीला मला जर आमदार भास्कर जाधव साहेब पाठवत आहेत तर निश्चितपणाने आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी देखील मला, ते इथं नसतील तर मला पाठवतील, ते असतील तर ते नक्की स्वतः आणि आम्ही या दोघं एकत्र जाऊ। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। वैभव नाईक फक्त राजकारण करतात अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे। त्याचबरोबर भ्रष्टाचार झाला असं वाटत असेल तर तुम्ही पुरावे निवडणूक आयोगाकडे द्या। आरोप झाले स्वतःवर म्हणून हे बाहेर काढले। रत्नागिरी सिंधुदुर्गची जनता पैसे घेऊन मतदान करते, हे एकदा जाहीर करून टाका अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली आहे। कुठे नाही, तो अडचणीतच आहे, लक्षात ठेवा। वैभव नाईक आजही अडचणीत आहे। मी तुम्हाला काय बोललो, माझ्याकडे 100% माहिती आल्यानंतर मी ती तुमच्याकडे ठेवणार, हे मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो। त्या पत्रकार परिषदेमध्ये पण मी हे बोललो होतो की देव करो वैभव नाईक त्याच्यात नसावा, कारण का महाराष्ट्रात जागा त्याला लपायला भेटणार नाही, हा एवढा मोठा विषय आहे। आम्ही बाबा एवढी काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो की तुला त्याचा नुकसान होऊ नये, पण तू फक्त राजकारण करतो। तुला नेमकं काय हवंय, काय पाहिजे, काय वेळ जात नाही, आम्ही काय व्हिडिओ गेम वगैरे पाठवतो बाबा तुला, तुझा टाइमपास होत नसेल तर। पण उगाच कुठलेही आरोप करायचे। आता जो कार्यक्रम नेव्हीने हाताळला, राज्य सरकारने नेव्हीकडे पैसे दिले, हँडओव्हर केले, तू स्वतः पास घेऊन ते बघायला आलास, तेव्हा नाही वाटलं याच्यात भ्रष्टाचार झालाय? तिथे मस्त गुपगुपीत बसला होता ना खुर्चीवर, मग तेव्हा नाही वाटलं भ्रष्टाचार झालाय? तुझ्यावर आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलेस। आम्ही उलटे आरोप करू शकतो की ते झाकण्यासाठी तू हे काढलंस, आणि जर पुरावा असेल तुझा निवडणूक आयोगाकडे, तिकडे तक्रार कर किंवा कोर्टात जा आणि एकदा जाहीर करून टाक की रत्नागिरी सिंधुदुर्गची जनता ही पैसे घेऊन मतदान करते, एकदा तू असं जाहीर करून टाक। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुरंदर येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले।
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सासवड येथे आचार्य अत्रे येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आजच्या मेळाव्या पूर्वनियोजन असल्याची माहिती आयोजक संभाजी झेंडे यांनी दिली। या मेळाव्याच्या ठिकाणी रोहित पवार यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले, तर या मेळाव्याला कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी पाठपुरावा करून गव्हर्नमेंट पास करून त्या कामाचे उद्घाटन सुद्धा झालेले, कामं चालू झालेले आहे। तसेच आपण पाहतोय सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, उद्योग। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।